मुख्यमंत्री अजित पवार अमित शहांच्या भेटीला पोहोचलेत दिल्लीमध्ये। बीड प्रकरणी चर्चा होत असल्याची शक्यता वर्तवण्यात येते। अमित शहांच्या निवासस्थानी अजित पवार दाखल झालेत आणि तिकडे आता चर्चा सुरू झाल्याची माहिती समोर येते। बीड प्रकरण सध्या जे चांगलंच चर्चेमध्ये आहे त्या अनुषंगाने ही चर्चा होत असल्याची शक्यता व्यक्त होते। दिल्लीमधनं मोठी अपडेट आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार हे अमित शहांच्या भेटीला गेलेले आहेत। तर अमित शहांच्या निवासस्थानी ही भेट होते। सोमेश कोलगे भेटीबद्दल अधिकचे अपडेट देतील। सोमेश, किती वाजता नेमकी भेट सुरू झाली आणि कोणकोणते मुद्दे आहेत भेटीतले? पवारांच्या पक्षातील वर्तुळातून जी माहिती मिळते त्यानुसार आता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या निवासस्थानी आपण पाहू शकतो कृष्ण मेनन मार्गावर अजित पवार आपण पाहू शकतो कृष्ण मेनन मार्गावर अजित पवार पोहोचलेले आहेत। अजित पवारांची भेट ही स्वाभाविक महाराष्ट्रामध्ये अनेक विषय आहेत, त्यापैकी एक म्हणजे पालकमंत्री पदाचं वाटप व्हायचं आहे आणि त्यातच बीडचा मुद्दा संपूर्ण देशभरामध्ये गाजतोय। ज्या प्रकारे वाल्मिक कराड आणि त्यानंतर धनंजय मुंडेंवर त्या प्रकरणी आरोप केले गेलेत, तर या सगळ्या प्रश्नांवर, या महाराष्ट्रातील सर्व विषयांवर आता अजित पवारांची अमित शहांसोबत चर्चा होण्याची शक्यता आहे आणि या संपूर्ण चर्चेमधून आता नेमका काय तोडगा निघतोय एकंदरीत राज्यातील परिस्थितीबाबत ते सुद्धा पाहावं लागेल। कारण सध्या कृष्णा मेनन मार्गावर अमित शहा यांच्या निवासस्थानी अजित पवार आलेत। ज्यावेळी पहिल्यांदा अजित पवारांना जेव्हा विचारण्यात आलं किंवा पहिल्यांदा जेव्हा ते दिल्लीत आले होते आज, त्यावेळी ही माहिती देण्यात आली नव्हती की ते अमित शहांना भेटणार आहेत किंवा भाजपच्या कोणत्या नेत्यांना भेटणार आहेत। तर आता ही माहिती मिळते की अचानक अजित पवार हे थेट अमित शहा यांच्या निवासस्थानी पोहोचलेत आणि बरीचशी गुप्तता पाळण्याचा प्रयत्न अजित पवारांनी केला आहे त्यांच्या भेटीबाबत। कारण प्रफुल्ल पटेल यांच्या निवासस्थानाहून ते कशा प्रकारे निघाले आणि ते कशा प्रकारे अमित शहा यांच्या निवासस्थानी पोहोचले याबाबत थोडंसं थांबवतो। गणेश ठाकूर आपल्या सोबत आहेत, आपले प्रतिनिधी। गणेश, दिल्लीमधल्या भेटीमध्ये नेमकं काय समोर येत आहे? कारण एकीकडे राजकारणात आपण बघतोय, खास करून राज्याच्या राजकारणामध्ये बीडचा मुद्दा समोर आहे। बीड प्रकरणी चर्चा होत असतानाच दिल्लीमधली भेट किती महत्वाची आहे गणेश? निश्चित ही महत्वाची भेट आहे, कारण बीड मधलं हे प्रकरण थेट धनंजय मुंडे यांच्यापर्यंत ते पोहोचलं आणि धनंजय मुंडेच्या मार्फत हे सरकार आणि खास करून अजित पवारांपर्यंत ही पोहोचलेलं आहे। आणि यामुळं या भेटीमध्ये त्या विषयावर चर्चा झालीच असेल, कारण अमित शहा हे देशाचे गृहमंत्री असून पक्षाचे मोठे नेते आहेत आणि महाराष्ट्राच्या सरकारमध्ये ते नेहमीच एक सुपरवायझरी भूमिकेमध्ये असतात, म्हणून जे चाललंय त्याबद्दल चर्चा झालीच। पण सूत्रांचं म्हणणं असं आहे की या भेटीमध्ये प्रामुख्यानं पालकमंत्री पदावरून ज्या चर्चा करायच्या होत्या त्या केल्या आहेत। यासोबतच या प्रकरणामध्ये या भेटीमध्ये आता असंही कळतंय की ज्या चर्चा आहेत, चर्चा म्हणजे एनसीपी शरदचंद्र पवार यांच्या पक्षाच्या खासदारांसंदर्भातली जी आजही अमर काळे यांनी स्पष्ट केलं की त्यांना ऑफर दिल्या गेल्या होत्या। तर राजकीय वर्तुळामध्ये असंही बोललं जाते की ह्या विषयावर चर्चा झाली असावी, कारण ज्या प्रकारे प्रयत्न सुरू आहेत आणि ज्या प्रकारे प्रयत्न सुरू असल्याचं सार्वजनिकरित्या शरद पवारांच्या पक्षाकडून बोललं जातं, त्यामुळं आज या भेटीमध्ये पालकमंत्रीपद, बीड आणि या विषयावर चर्चा झाली असावी असा अंदाज वर्तवला जातोय। पण याला अधिकृत दुजोरा कोणी दिलेला नाही। पण निश्चित प्रामुख्यानं पालकमंत्री पदासाठीच ही भेट होती असं अजित पवारांकडनं सांगण्यात आलेलं आहे। पण बीडचा विषय राज्यात सरकार मध्ये ज्या प्रकारे विरोधक हवी होत आहेत किंवा या प्रकरणामुळे त्यांना घेरण्याचा प्रयत्न करतायत, त्याबद्दल निश्चितपणे असं सांगितलं जातंय की अमितभाईंनी हा विषय घेतला असेल आणि चर्चा झाली असेल। याशिवाय शरद पवार आणि अजित पवार या दोन्ही गटांमधलं जे राजकारण सुरू आहे किंवा जे प्रयत्न सुरू आहेत त्याबद्दलही बोललं गेलं असावं अशी चर्चा आहे, माहिती आहे। अश्विन, गणेश, धन्यवाद। बातमीचे अपडेट्स घेतच राहू। आपले प्रतिनिधी सोमेश कोलगे देखील आपल्यासोबत होते दिल्लीहून। सोमेशचे देखील धन्यवाद। तेव्हा सध्याची अपडेट, अमित शहांच्या निवासस्थानी पोहोचलेत अजित पवार आणि तिकडे चर्चा सुरू असल्याचं समोर येत आहे।